नमस्कार, आज आपण करणार आहे तवा पुलाव। त्यासाठी मी इथं थोडंसं तेल घेत आहे। आता या तेलामध्ये थोडंसं बटर टाकूया। हे बटर आता वितळलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया। हा कांदा परतून घ्यायचा या तेलामध्ये। हा कांदा आता चांगला परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकूया। हा लसूण टाकायचा आणि हा लसूण सुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। आता याच्यामध्ये 2 टमाटे मी चिरलेले आहेत, ते आता याच्यामध्ये आपण टाकूया। हे टमाटे चांगले शिजेपर्यंत आपल्याला परतायचे आहेत। हे टमाटे चांगले या तेलामध्ये शिजवून घ्यायचे। हा टमाटा चांगला शिजलेला या तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये भाज्या मिक्स करूया। इथे मी 1 वाटी ओला वाटाणा घेतलेला आहे, ही बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे आणि 1 बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे। हे सगळं मिक्स करायचं। आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करू। आता यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं, आणि एक अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकायचा आणि हे सगळं या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपण थोडंसं मीठ टाकूया याच्यामध्ये, चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आपण। आता हे मीठ टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं आणि या भाज्या शिजण्यासाठी 1-5 मिनिट ठेवून द्यायचं। या भाज्या पूर्ण शिजल्या पाहिजेत, हा बटाटा शिजला पाहिजे। आता थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि 1-5 मिनिटासाठी या भाज्या शिजायला ठेवून द्यायच्या। थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही कारण हे वाफेवरच शिजवायचे असतात, पण थोडंसं पाणी टाकायचं आणि ताट झाकून 1-5 मिनिटासाठी या भाज्या शिजवून घ्यायच्या। आता 5 मिनिट झालेले आहेत, बघूया भाजी शिजल्या काय। आता या भाज्या सगळं शिजलेल्या आहेत। वाटाणा, बटाटा हे सगळं शिजलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हा शिजवलेला भात आहे, तो भात टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं परत पावभाजी मसाला टाकूया। थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची। हे आता सगळं मिक्स करायचं। भात शिजवताना मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि या भाजी शिजवताना पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे जास्त मीठ टाकायची गरज नाही। एवढं मीठ पुरेसं आहे। आता हे सगळं मिक्स करायचं चांगलं। याच्यामध्ये बाकीचे दुसरे कुठलेही मसाले टाकायचे नाहीत, हळद, गरम मसाला वगैरे असलं काहीच टाकायचं नसतं। फक्त पावभाजी मसाला आणि लाल तिखट आणि थोडंसं मीठ। आता हा तवा पुलाव आपला तयार झालेला आहे। आता याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। अशा प्रकारे आपला हा तवा पुलाव खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।